गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. 2013 तेरा क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आहे. हम्म? तर फर्स्ट क्वेश्चन बघूया, त्याचे तुम्ही मला आन्सर सांगायचे. ठीक आहे. प्रत्येकाने सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता फर्स्ट जो क्वेश्चन आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली आहे. ऑप्शन आहेत वॉटसन, थॉर्नडाईक, विल्यम वुंड की मॅकडुगल. सगळ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा, ए ऑप्शन आहे राईट आहे. वॉटसन या मानसशास्त्रज्ञांनी मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल यांच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. बघा, ऑप्शन आहेत आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक की जीवन वृत्तांत. हा, सर्वेक्षण जे सेकंड ऑफ आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. थर्ड क्वेश्चन, कातड्याच्या समावेश नाचा भ्रम की चित्तभ्रम. स्क्रीन दिसत नसेल ना तुम्हाला? एकच मिनिट हा. हा, ते सांगायचं याचा आन्सर काय ते. आता दिसतंय सगळ्यांना? विजिबल आहे स्क्रीन? तर याच काय असणार आहे आन्सर सांगायचं तुम्हाला. हा, थर्ड जो काही क्वेश्चन आहे तर त्याचा आन्सर हा, सी ऑप्शन राईट आहे. इंद्रिय भ्रम. हम्म? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ क्वेश्चन, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. कोणी मांडली आहे? आता याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला सांगते. जेरोम ब्रुनर, डेव्हिड आसुबेल, डॉक्टर ब्लूम ही अल्बर्ट बांदुरा. राईट आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. करेक्ट आन्सर आहे पहा, फोर्थ, अल्बर्ट बांदुरा. ठीक आहे. यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती मांडली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश डॅश होय. अल्बर्ट बांदुरा, बी एफ स्किनर, डॉक्टर ब्लूम की थॉर्नडाईक.
साधक अभिसंधान, राईट आन्सर आहे B.F. स्किनर यांनी साधक अभिसंधान हं, या पद्धतीचा उद्गार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात. अनुकरणात्मक, सृजनात्मक, व्यावहारिक की पुनरुत्पादित. हम्म कोणत्या प्रकारच्या असतात? हा, सेकंड राईट आहे. सृजनात्मक. हम्म हे राईट आहे. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. कर्ट लेविन, स्किनर, अल्बर्ट बांदुरा की कौलर, कोणी मांडली आहे? अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती. ए ऑप्शन राईट आहे. कर्ट लेविन यांनी अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती मांडली. ठीक आहे. नेक्स्ट, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. जड, थॉर्नडाईक, डिसे की बॅगले, कोणी मांडली अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती? जड या मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, बॅगले नाही, सामान्यीकरणाची उपपत्ती जड यांनी मांडली आहे. ठीक आहे. नाइन्थ क्वेश्चन, व्यक्ती वा तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे. बघा, खाली ऑप्शन आहेत. आसुबेल, लेविन, पावलाव की कौलर. मर्मदृष्टीने अध्ययन हा राईट आन्सर आहे. कोहलर. ठीक आहे. पुढे, कोणती ही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच डॅश डॅश होय. विस्मरण, स्मरण, अवधान की कल्पना. हा राईट आन्सर आहे. अवधान. हो ना, अवधान हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघूयात आपण क्वेश्चन, प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश डॅश यांनी म्हणले. ज्युरी, कोंबज, सिंग की डिसले, कोणी म्हणलंय? बरोबर आहे. डिसले यांनी म्हणलेला आहे. नेक्स्ट, सायकलवर तोल सांभाळता आला सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे डॅश डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे. धन, ऋण, शून्य ही यापैकी नाही. हा राईट आहे. धन संक्रमण. म्हणजेच सायकल चालवता आली तर आपल्याला गाडी चालवणं इझी जातं. जो काही आपण बॅलन्स आहे किंवा तोल सांभाळता आला सायकल शिकताना, तर तो स्कूटर शिकताना आपल्याला तो उपयोगी पडतो. म्हणजेच हे धनसंक्रमण आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष
या कालावधीला डॅश डॅश असे म्हणतात. शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था की पौगंडावस्था? हम्म राईट आहे किशोरावस्था. नेक्स्ट. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. स्टाउट, रॉस, एबिंगहॉस की मन? कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या केली ही स्मृतीच्या बाबतीत? सेकंड ऑप्शन राईट आहे, रॉस. नेक्स्ट. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे डॅश डॅश अवधानाचे उदाहरण होय. अभ्यस्त, ऐच्छिक, अनैच्छिक की वरीलपैकी कोणतेही नाही? राईट आहे, अभ्यस्त अवधानाचं उदाहरण आहे. नेक्स्ट. बाह्य उद्दीपकांसंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश डॅश म्हणतात. अवबोध, प्रतिमा, संवेदना की कल्पना? राईट आहे, संवेदना. प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळते तर त्याला संवेदना असं म्हणतात. आणि अवबोध कशाला म्हणतात? की संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला अवबोध म्हणतात. ठीक आहे. प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळते तर ती संवेदना असते. नेक्स्ट क्वेश्चन. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश डॅश यांनी म्हणले आहे. स्टर्न, मॅकडुगल, गेट्स की विल्यम जेम्स? कोणी म्हणलं आहे? हा, बरोबर सांगतायत. ए ऑप्शन राईट आहे, स्टर्न यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या केली आहे. स्टर्न या मानसशास्त्रज्ञाने. नेक्स्ट. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश डॅश यांनी मांडले. विल्यम स्टर्न, टर्मन, हॉर्नडाई की अल्फ्रेड बिने? का सांगायचं आन्सर याचं? अल्फ्रेड बिने हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट. 19वा क्वेश्चन आहे. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार डॅश डॅश यांनी मांडला. पियरमन, हस्टन, गिलफोर्ड की डॅनियल गोलमन? कोणी मांडलाय? हा, भावनिक बुद्धिमत्तेच्या संदर्भात डॅनियल गोलमन यांनी हा विचार मांडलेला आहे. करेक्ट ऑप्शन आहे फोर्थ, डॅनियल गोलमन. नेक्स्ट. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजेच डॅश डॅश होय. भावना, धारणा, प्रेरणा की बुद्धिमत्ता? काय येणार आहे आन्सर याचं? सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आन्सर देण्याचा. राईट आहे, प्रेरणा. मोटिवेशन हे राईट आन्सर आहे, म्हणजेच थर्ड ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट. अध्यापन हे विविधांगी होण्यासाठी काय आवश्यकता आहे?
प्रवर्तन, बक्षीस, शिक्षा की साहित्य? काय येणार आहे याचं? हा, ए ऑप्शन राईट आहे, प्रवर्तन. नेक्स्ट 22वा क्वेश्चन आहे, इसवी सन 1921 साली दक्षिण मूर्ती येथे बालक मंदिर बाल मंदिर नावाची शिशुशाळा डॅश डॅश यांनी सुरू केली. कोणी सुरू केली आहे? राईट आहे, फोर्थ ऑप्शन गिजूभाई बधेगा. नेक्स्ट अध्यापनाच्या प्रतिमाचे जनक डॅश डॅश हे आहेत हर्बर्ट टेलन व जॉन डुई, फॅनी शेफल व जॉर्ज शेफल, मार्शविल व ब्रूस जॉइस, जॉर्ज ब्राउन व विल्यम शू. अध्यापनाचं प्रतिमानाचे जनक आहेत बर का. हा, सी ऑप्शन राईट आहे, मार्शविल व ब्रूस जॉइस. थर्ड ऑप्शन राईट आहे याचं, तिसरं ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सूक्ष्माकडून संकीर्णाकडे की विशिष्टाकडून सामान्याकडे? राईट आन्सर आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. कारण शिक्षकांनी आधी माहिती काढून घेतली ना, म्हणजे ज्या काही ज्ञात गोष्टी आहेत. तर कोणतं सूत्र सांगितलं? ज्ञाताकडून अज्ञाताकडे. नेक्स्ट 25वा क्वेश्चन आहे, यशस्वी अध्यापन म्हणजे काय? 100% निकाल, सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, परिणामकारक अध्ययन की विद्यार्थ्यांचे यश? हा, सी ऑप्शन राईट आहे, परिणामकारक अध्ययन. चला नेक्स्ट क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? फर्स्ट आहे स्वाभाविकीकरण, अचूकता, संधिकरण, अनुकरण आणि क्रियाकौशल्य. नेक्स्ट आहे 2 ऑप्शन, अनुकरण, स्वाभाविकीकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण. थर्ड अनुकरण, क्रियाकौशल्य, संधिकरण, अचूकता की स्वाभाविकीकरण? फोर्थ ऑप्शन आहे अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण. काय येणार आहे याचं करेक्ट ऑप्शन? फोर्थ ऑप्शन हे राईट आहे, अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण. फोर्थ ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट 27वा क्वेश्चन, खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखायचा आहे. फर्स्ट ऑप्शन आहे शारदा सुंदर भरत काम करते, राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे, विनीत परिच्छेद वाचून झाल्यावर प्रश्नांची उत्तरे सोडवतो, फोर्थ सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे. सी ऑप्शन राईट आहे, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. नेक्स्ट खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत? नाहीत बर का, ते सांगायचे. बौद्धिकदृष्ट्या मागासलेली,
सेकंड ऑप्शन उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली. थर्ड अध्ययन अक्षमता असलेली की अध्ययन क्षमता असलेली. हा राईट आहे. फोर्थ ऑप्शन अध्ययन क्षमता असलेली. विशेष म्हणजे ज्यांना स्पेशल एज्युकेशनची आवश्यकता आहे, तर अध्ययन क्षमता असलेल्या मुलांना नाहीये ना, म्हणून फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट, अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? बौद्धिक व भावनिक, फक्त बौद्धिक, थर्ड शारीरिक व मानसिक, फक्त सामाजिक. हम्म सेकंड नंबरचा ऑप्शन राईट आहे, फक्त बौद्धिक. नेक्स्ट, अध्यापन शास्त्र म्हणजे पद्धती व प्रतिमान, सेकंड ऑप्शन अध्यापन व सूत्र, थर्ड तत्वे व नियम, की फोर्थ वरील पैकी सर्व. अध्यापन शास्त्र, हा बरोबर आहे. वरील पैकी सर्व, डी ऑप्शन राईट आहे. हा जो पेपर आपण बघितला तो 15 डिसेंबर 2013चा क्वेश्चन पेपर होता. हम्म त्याच्यानंतर टाइम आहे आपल्याला 14चा, बघूयात आपण. तुम्हाला शेअर करते. ओके, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणखीन एक दोन वेळेस व्हिडिओ बघा तुम्ही. हम्म येऊन जातील अजून मार्क तुम्हाला. बर, घेऊयात, दोन पण घेऊयात आपण, ठीक आहे. हा 14 डिसेंबर 2014चा पेपर आहे. फर्स्ट पेपर आहे. काय झालंय माहिती का, ते ऑप्शनच येत नाही यामध्ये. काहीतरी सेटिंग चेंज झाली, नाहीतर मी तुम्हाला टिकच करून देते ना प्रत्येक वेळेस. हम्म चला, तर समोर स्क्रीन दिसत आहे तुम्हाला. 14 डिसेंबर 2014चा. बरं, ठीक आहे, PDF पण सेंड करेल हा. फर्स्ट क्वेश्चन आहे, मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या तुम्हाला लावायच्यात. ठीक आहे. आता बघा, अरिस्टॉटल, मॅकडुगल, विल्यम वुंट, मॉर्गन किंग आणि रॉबिन्सन. आणि इकडे व्याख्या दिलेल्या आहेत. बोधावस्थेचे शास्त्र, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र, आत्म्याचे शास्त्र, मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. ठीक आहे. तर आता कोणी कोणती व्याख्या मांडली आहे ते सांगायचे तुम्ही आता. करेक्ट ऑप्शन सांगा आता मला यामध्ये. बघा, अरिस्टॉटलने कोणती मांडली आहे? हा, ऑप्शन ए हे राईट आन्सर आहे. तुम्ही जे काही देतायत ते. हं? म्हणजेच जे आहे की नाही, अरिस्टॉटल, तर यांनी कोणती सांगितली आहे पहा, आत्म्याचे शास्त्र, जे 3 नंबरचं ऑप्शन आहे ते राईट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बी, मॅकडुगल यांनी काय आहे, मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र, जे काही फोर्थ ऑप्शन आहे ते राईट आहे. ही व्याख्या त्यांनी सांगितली आहे. त्यानंतर विल्यम वुंट यांनी बोधावस्थेचे शास्त्र सांगितलेले आहे. हा, आणि मार्गन किंग रॉबिन्सन यांनी
सेकंड ऑप्शन मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. म्हणजेच इथे ऑप्शन पहिलं जे आहे फर्स्ट ते ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे, खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीचा कोणत्या योग्य मर्यादा आहेत? प्रयोज्याचे आंतरिक घटक नियंत्रित असतात, ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे, कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते आणि प्रायोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक असते. सांगा आता यामध्ये कोणतं ऑप्शन राईट आहे? खाली ऑप्शन दिलेत त्यामधून सांगायचे. हे पहा, आंतरिक घटक नियंत्रित असतात हे नाही ना. तर जे काही तिसरं ऑप्शन आहे यामध्ये हे राईट आहे. म्हणजेच ब, क आणि ड ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे, कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते आणि प्रयोजक व्यक्ती तज्ञ असणे गरजेचे आहे. ठीक आहे. तिसरं ऑप्शन राईट आहे यामध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेचे योग्य वैशिष्ट्य कोणते सांगायचे? शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक पद्धती आहे, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. हा राईट आहे. सगळे ऑप्शन राईट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे फोर्थ ऑप्शन हे राईट आहे. ठीक आहे. थोडस फास्ट जायचं का आपण, कारण टाइम पण होत आलाय आणि आपले क्वेश्चन व्हायला पाहिजेत जास्तीत जास्त. हा डी ऑप्शन राईट आहे, फोर्थ ऑप्शन यामध्ये. आता पुढचा क्वेश्चन, एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमान्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, साधक अभिसंधान ही मर्मदृष्टी अध्ययन. काल पण होता वाटतं, मागच्या सेशन मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. थर्ड ऑप्शन बरोबर आहे, साधक अभिसंधान. नेक्स्ट पाचवा क्वेश्चन आहे, किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? अक्षरांना योग्य वळण लावणे, बिनचूक शुद्ध उच्चारांसह पाठांतर करणे, गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे, मुलांना सर्जनशीलतेच्या वाढीसाठी उपक्रम राबवणे. कोणतं राईट आन्सर? क्वेश्चन बी जो आहे ना तो राईट आहे. ठीक आहे. अ, ब आणि ड, दोन नंबरचं ऑप्शन हे राईट आहे. सिक्स क्वेश्चन, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल? इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा, वर्ग अध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा, स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा आणि उन्हाळी शाळा सुरू कराव्यात. हा डी ऑप्शन राईट आहे. वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. अ, ब, क, ड. फोर्थ. नेक्स्ट, प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते. बी ऑप्शन
अनावश्यक हालचालींमुळे अधिक श्रम होतात. सी, या पद्धतीत मिळवलेले यश हे पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. डी, संपादन कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. प्रयत्न प्रमाद उपपत्ती जी की थॉर्नडाईक यांनी मांडली आहे. कोणती विधाने सत्य आहेत असं सांगितलंय? हा, सी, तिसरं ऑप्शन आहे ते राईट आहे. अ, ब आणि ग. नेक्स्ट, खाली दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. बघा आता, आत्मभान, अभिप्रेरण, सहसंवेदना, सामाजिक कौशल्य. आणि इथे आहेत स्वतःची बलस्थाने जाणणे, समन्वय राखणे, कार्यप्रवृत्त करणारी शक्ती, की दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत एकरूप होणे. आता ह्याचे ऑप्शन नेक्स्ट पेजवर आहेत. तर ह्याचं जे काही सेकंड ऑप्शन आहे ते राईट आहे. ठीक आहे, म्हणजेच कुठलं बघा. हा, बी ऑप्शन राईट आहे. आपण बघूयात ह्याच्या. आता जो काही अ ऑप्शन आहे की नाही, आत्मभान, तर स्वतःची बलस्थाने जाणणे. ठीक आहे, त्याच्यानंतर अभिप्रेरण, म्हणजेच कार्यप्रवृत्ती करणारी शक्ती. तिसरं ऑप्शन राईट आहे याचं. नेक्स्ट, सहसंवेदना, दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे, सहसंवेदना, फोर्थ ऑप्शन. आणि सामाजिक कौशल्य, समन्वय राखणे. ठीक आहे, म्हणून याचं जे काही दुसरं ऑप्शन आहे हे राईट आहे. नेक्स्ट, बुद्धिमत्तेच्या व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे? नव्या परिस्थितीशी समायोजन, विचारांचे उपयोजन, तुटक भागांचे संयोजन, की अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन. फास्ट मध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा. राईट आहे, नव्या परिस्थितीशी समायोजन. फर्स्ट ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. सांगा आता कोणती विधाने सत्य आहेत खालीच्या ऑप्शन मध्ये? थर्ड ऑप्शन राईट आहे, म्हणजेच ब, क आणि ड हे ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, खालीलपैकी दिलेल्या विधानांपैकी अग्रज संघटक प्रतिमांविषयी कोणती विधाने योग्य आहेत? अग्रज संघटक प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असे म्हणतात. एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. अग्रज संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो आणि जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो. कोणतं विधान सत्य आहे? हा, ए ऑप्शन राईट आहे, अ आणि ब. ए ऑप्शन राईट आहे. अग्रज संघटक प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात आणि एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. फर्स्ट ऑप्शन आहे ते राईट आहे. नेक्स्ट, सर 2च मिनिटं थांबा, मी तुम्हाला होस्ट करते नंतर. 1-2 मिनिटं. हा, 12th क्वेश्चन आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून
तत्व शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे. या मुद्द्यावर भर दिलाय. सांगा, बॅगले, जड, थॉर्नडाईक की ब्रुनर? जड हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट, चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? बघा, ऑप्शन आहे समान घटक उपपत्ती, द्विभागी संक्रमण, सामान्यीकरणाची उपपत्ती आणि सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती. बघा, मी अजून एकदा रीड करते. चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीपपणा, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तास संपल्यानंतर सर्व वर्गभर कचरा करून निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? फोर्थ ऑप्शन राईट आहे, सहेतुक आणि ध्येयनिष्ठ उपपत्ती. नेक्स्ट क्वेश्चन, विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? सांगा आता. अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते आणि जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. हे थर्ड ऑप्शन हे राईट आहे, अ आणि ड ऑप्शन. की काय सांगितलं आहे, विस्मरणाच्या बाबतीमध्ये कुठलं विधान सत्य आहे? तर जेव्हा अनेक गोष्टी एक अभ्यास केल्यानंतर आपण एका विषयाचा अभ्यास केल्यानंतर बाकीच्या अनेक गोष्टी केल्या तरी देखील विस्मरण होते, हे राईट आहे. आणि ड, जाणीवपूर्वक दमन केल्यास देखील विस्मरण होते. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होत नाही किंवा अचूक प्रत्याहन आणि प्रत्याभिज्ञान विस्मरणास साधक परिणाम करतात. प्रत्यावहन म्हणजे काय माहिती का? आठवणे. आणि प्रत्याभिज्ञान याचा अर्थ ओळखणे. ठीक आहे. हा, रिकॉल आणि रिकग्नायझेशन त्याला असं म्हणतात, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान. तर हे दोन राईट आहेत. म्हणजे कुठले? अ आणि ड ऑप्शन. म्हणजे एका विषयाच्या अध्ययनानंतर बऱ्याच गोष्टी जर शिकल्या असतील तर त्यामुळे देखील विस्मरण होतं आणि जाणीवपूर्वक दमन केल्यामुळं. स्क्रीन दिसत नाहीये? नेक्स्ट, हा लास्ट क्वेश्चन घेऊया आणि आपण थांबूया. ठीक आहे. अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते. म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होते? प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. प्रेरणामध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते आणि प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. सांगा आता ह्याचं काय? हा, बरोबर आहे. 2 नंबरचा ऑप्शन राईट आहे. म्हणजेच अ, ब आणि ड. ठीक आहे, आपण इथे थांबूयात.